एकदा एक पेशंट आपल्या कौटुंबिक डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांबरोबर संभाषण चालू असताना डॉक्टरांनी त्याचा प्रसन्न चेहरा पाहिला आणि त्या पेशंटला डॉक्टर म्हणाले की तुम्ही कधीच तणावग्रस्त दिसत नाही, तणावमुक्त राहण्यासाठी तुम्ही काय करता? ते ग्रस्त म्हणाले मी मंदिरामध्ये जातो आणि चर्चमध्ये जातो. डॉक्टरांना त्याचं उत्तर ऐकून बरं वाटलं. डॉक्टर म्हणले खूप छान, तुम्ही त्या ठिकाणी मननचिंतन करता की प्रार्थना करता? ते ग्रस्त म्हणाले मी जेव्हा तणावामध्ये असतो तेव्हा मंदिरामध्ये जातो किंवा चर्चमध्ये जातो, परंतु तिथे काही मननचिंतन करत नाही, प्रार्थना करत नाही. मंदिराच्या चर्चच्या बाहेरच्या लोकांनी चपला सोडलेल्या असतात, त्या चपलाच्या जोड्यांची अदला बदल करतो, मिक्स करतो. त्याच्यामुळे लोक जेव्हा बाहेर येतात तेव्हा परेशान होतात, आपली चप्पल कुठे सापडतात, शोधतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो तणाव आहे, जो त्रास आहे तो पाहून मी तणावमुक्त होऊन जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मानवी जीवन हे तणावग्रस्त झालेलं आहे. कोणताही मनुष्य असो त्याच्यासाठी दुःख हे अटळ आहे. गौतम बुद्ध म्हणतात सर्वम दुःखम सत्यम. दुःख हे सर्वांसाठी आहे. दुःख, वेदना, पीडा आपल्या जीवनामध्ये नियोजित नाहीत. कोणीही त्याचं नियोजन करीत नाही की माझ्या जीवनामध्ये दुःख यायला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये पीडा यायला हव्यात, माझ्या जीवनामध्ये त्रास यायला हवं, याचं नियोजन कोणी करत नाही. चांगले कार्यक्रम व्हावेत, देवाचा आशीर्वाद असावा, घरातील सोहळे चांगल्या रीतीने पार पडावे ह्याचं आपण नियोजन करतो, परंतु दुःखाचं आपण कधी नियोजन करत नाही. तंत्रज्ञान आणि विज्ञान यामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे. मानवाचं जीवन वरवर आपल्याला सुखकारक, आरामदायक जरी वाटत असलं तरी प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या तणावामध्ये आहे. आपल्या सर्वांचं जीवन हे समस्या प्रधान झालेलं आहे. समस्या सर्व ठिकाणी आहे. कोणत्या ना कोणत्या माणसाला शुगर, डायबिटीस होणे, बीपी वाढणे, कमी होणे या खूप कॉमन समस्या झालेल्या आहेत. आणि आजच्या युगातल्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्या म्हणजे
बेरोजगारी, गरिबी, व्यसनाधीनता, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आणि वासना आणि शेवटी आत्महत्याचं वाढतं प्रमाण या खूप चिंतेच्या बाबी आहेत. आपण ह्या सर्व गोष्टींना सामोरे जात आहोत आणि ह्या गोष्टी आपल्या सर्वांना भेडसावत आहेत. आत्महत्या करणे हे खूप सामान्य गोष्ट झालेली आहे. लहान लेकरं सुद्धा त्याचा अवलंब करताना आपल्याला दिसून येते. असे कोणते दुःख आहेत, असा कोणता तणाव आहे की माणसं ही टोकाची भूमिका घेत आहेत. मागच्या वर्षी फादर डॉमिनिक आणि आम्ही एका शाळेमध्ये शिकवतो औरंगाबादला. 10वीच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या लेकराला काय तणाव असेल, त्याला काय त्रास असेल, इतकं कोणतं दुःख त्याला असेल. त्यामुळे मी म्हणतो की आपल्या सर्वांचं जीवन हे तणावग्रस्त जीवन झालेलं आहे, समस्या प्रधान जीवन झालेलं आहे. दुःख हे आपल्या जीवनामध्ये नियोजित नाही, परंतु सर्वांसाठी अटळ आहे. ज्या प्रकारे मृत्यू आपल्या सर्वांसाठी अटळ आहे, त्या प्रकारे दुःख हे आपल्या सर्वांसाठी अटळच आहे. पवित्र मरिया, जिला आपण दुःखितांच्या सांत्वना म्हणतो, आपल्या दुःखितांमध्ये जी दुःखितांना, पीडितांना, शोषितांना जी सांत्वन देते, ती पवित्र मरिया ही स्वतः दुःखामधून पार गेलेली आहे. इथे बसलेल्या जेवढ्या माता भगिनी आहेत ते कदाचित तक्रार करतील, नेहमी कटकट करतील की आमच्या जीवनात किती दुःख आहे, सर्वांचा त्रास आहे, पतीचा त्रास आहे, मुलांचा त्रास आहे, समाजाचा त्रास आहे, नोकरीच्या ठिकाणी होणारी वागणूक, वेगळी वागणूक, हे सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. परंतु पवित्र मरियेने जे दुःख सोसलेलं आहे, जे पीडा, ज्या वेदना तिच्या हृदयाला झालेल्या आहे, तिचा थोडा सुद्धा स्पर्श आपल्या हृदयाला होणार नाही किंवा तिच्या वेदना ह्या आपल्याला कळणार नाही. पीडित, दुःखित आणि शोषित म्हणल्यावर आपल्याला फक्त महिलाच आठवतात आणि समाजामध्ये त्यांचंच जास्त शोषण होतं. परंतु तसं काही नाही, पुरुषांचं सुद्धा शोषण होत असतं महिलांद्वारे घरामध्ये. फादर आणि आम्ही आता प्रवास करून येत असताना फादरनी पहिल्या वेळेस लासूर स्टेशन रोडवर एक पाटी बघितली आणि फादरांना खूप हसू आलं. मी शाळेमध्ये जात असतो वारंवार, तर ती पाटी मला माझ्यासाठी काही नवी नाही. तर एक संघटना बनवलेली आहे पुरुषांनी, पत्नी पीडित पुरुष संघटना, आणि हे खरं पण आहे. भाविक स्त्रिया वडाला फेऱ्या मारतात आणि वचन देतात की सातो जन्मी हाच पती मिळावा. परंतु हे जे पुरुष आहेत हे उलट्या फेऱ्या मारतात आणि म्हणतात सातो जन्मी नव्हे तर कधीच ही पत्नी मला मिळू नये. म्हणजे ते वैतागलेले आहेत. कदाचित कोणाकोणावर खोट्या तक्रारी आहेत, खोट्या केसेस त्यांच्यावर दाखल झालेल्या आहेत. सासूबाई, म्हातारे, सासू सासरे त्यांना सहन न करण्याची प्रवृत्ती आणि त्यांना बाहेर काढणं, या सर्व गोष्टी होत आहेत. मुलीला आई जवळची वाटते, परंतु सासू ही परकी वाटते, हे प्रत्येक घराचं वास्तव्य आहे. त्याच्यामुळे फक्त पीडित, शोषित, दुर्लक्षित असं ज्या वेळेस आपण ऐकतो तेव्हा फक्त स्त्रियाच आठवायला नको, तर आपल्याला पुरुष सुद्धा आठवायला हवेत. पवित्र मरिया दुःखितांच्या सांत्वना या विषयावर आपण मनन चिंतन करत असताना पवित्र मरिया स्वतः प्रचंड दुःखामधून गेली. प्रचंड दुःख तिने सहन केले. आपल्या पुत्राला तिने मरताना पाहिलं. आपली आई सर्वांना प्रिय आहे. आपल्या आईचं प्रेम हे विशाल प्रेम आहे. आपल्या आईसारखं आपल्याला कोणी प्रेम करू शकत नाही. त्याच्यामुळे आईची महती आपण सर्व ठिकाणी गात असतो. वेगवेगळ्या वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये आईला हे अति उच्च स्थान देण्यात आलं आहे. कारण आईची माया, ती जी जपवणूक करते, आई ज्या प्रकारे आपल्यावर प्रेम करते, प्रीती करते, आपली काळजी घेते, त्या प्रकारची काळजी, जपवणूक, प्रीती, प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही. पवित्र मरिया हे सुद्धा आपली आई आहे आणि ज्या प्रकारे तिने तिच्या पुत्राचं पालन पोषण केलं, त्याचं संगोपन केलं, त्याचं रक्षण केलं, त्याच्यावर प्रेम केलं,
आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती क्रूसाच्या पायथ्याशी उभा राहिली आणि प्रभू येशू बरोबर दुःख सहन करत राहिली. तिने जरी शारीरिक दृष्ट्या दुःख सहन केलं नसेल तरी भावनिक दृष्ट्या ती पूर्णपणे कोलमंडून गेली असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्यामुळे ज्या मातेने असं खूप पीडा वेदना सहन केल्या आणि ज्या मातेने दैवी कृपा आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये राहून शक्ती मिळवली, सामर्थ्य मिळवलं आणि परमेश्वराची सहानुभूती मिळवली, त्या सहानुभूतीच्या जोरावर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या जोरावर आणि दैवी कृपेच्या जोरावर हे पवित्र मरिया आपल्याला सुद्धा तीच सहानुभूती, तीच ईश्वरीय कृपा आणि पवित्र आत्म्याचं सानिध्य प्रदान कर. 15 वर्षाची असताना त्या लेकराला, त्या बालिकेला काही कळत नसेल. त्यावेळेस देवदूताने तिला प्रचंड त्रासदायक, वेदनादायक आणि एकदम तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल असा संदेश तिला दिला. आपण देवदूताचा संदेश वाचतो, आपल्याला काही वाटत नाही, परंतु 15 वर्षाच्या बालिकेला ज्यावेळेस तो संदेश मिळाला, तिच्या मनामध्ये खळबळ माजली. पवित्र मरिया घाबरून गेली, कारण एका पुरुषाविना जन्म देणे हे त्या काळी मरणास आमंत्रण देण्यासारखे होते. दगडाने ठेचून मारणे ही त्याची व्यभिचाराची शिक्षा होती. परंतु देवदूताने तिला वचन दिलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल आणि तुला जे लेकरू होईल, जे बाळ होईल, ते सर्व समर्थ, सर्व शक्तिशाली परमेश्वराचा पुत्र असून परमेश्वर त्याला त्याचा सेवक दावीद याचं राजासन देईल आणि त्याच्या राज्याचा कधीही अंत होणार नाही. असं वचन, असं प्रॉमिस देवदूताने ह्या 15 वर्षाच्या बालिकेला केलं. त्यावेळेस ही पवित्र मरिया घाबरली, तिच्या मनामध्ये प्रचंड खळबळ माजली आणि हे काय असेल, हे कसं शक्य होईल असं विचारलं. परंतु पुन्हा ईश्वरीय कृपा, पवित्र आत्म्याचं सानिध्य आणि सामर्थ्य ह्याच्या जोरावर ते त्या देवतुला म्हणते, हो, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ठाई हो. तर पवित्र मरियेच्या जीवनामध्ये मिळालेला हा काही आनंदाचा संदेश नाही, तर तिच्यासाठी हा दुःखाचा संदेश होता. पवित्र मरियेला जेव्हा आपण दुःखितांचे सांत्वना असं म्हणतो, त्यावेळेस आपण लिटनी म्हणतो, लितानिया म्हणतो, त्यामध्ये जे विशेषण आहेत, त्यामध्ये जे पदवी आहे, जे सन्मानवाचक विशेषण आपण पवित्र मरियाला लावतो, त्यापैकी काही विशेषणांचा या दुःखितांच्या सांत्वना या विशेषणामध्ये एक एकरूपपणा येतो किंवा त्याच्यामध्ये या सर्व विशेषणांची एक गुंफण तयार होते. पवित्र मरिया आपलं सांत्वन करते, कारण ती आपल्या ख्रिस्त सभेची माता आहे आणि ख्रिस्त सभा म्हणजे आपण सर्वजण आहोत, तुम्ही आणि मी, देवाची मंडळी, देवाच्या नावाने जमलेली, देवाच्या नावाने एकत्रित झालेली मंडळी म्हणजे ख्रिस्त सभा आहे. तर पवित्र मरियेला आपण ख्रिस्त सभेची माता म्हणतो, त्यामुळे ती आपली सांत्वन करण्यास सक्षम आहे. पवित्र मरियेला आपण ख्रिस्त सभेची माता म्हणतो. पवित्र मरियेला आपण देव माता म्हणतो. देव माता म्हणजे देवाची आई. ती प्रभू येशू जो त्रित्वातला, त्रैत्यातला दुसरा व्यक्ती मनुष्य झाला, त्याची ती दैवी माता आहे आणि ती आपली सुद्धा माता आहे. त्यामुळे आपल्या दुःखामध्ये ती आपलं सांत्वन करू शकते. पवित्र मरियेला नुकताच कृपेची माता म्हणून संबोधण्यात आले. तिच्या दैवी कृपेद्वारे ती आपल्याला परमेश्वराचे अगणित असंख्य आशीर्वाद मिळवून देते, आपल्यासाठी मध्यस्थी करते. त्यामुळे हे सुद्धा विशेषण हे दुःखितांच्या सांत्वना या विशेषणाबरोबर गुंफले गेलेले आहे. पवित्र मरियेला असे बरेचसे विशेषण दिलेले आहेत, ज्या प्रकारे जसे दुःखितांच्या सांत्वना असेल, कृपाळू माता, दयाळू माता, प्रेमळ माता, निराश्रितांची माता, हे सर्व विशेषण एकाच गोष्टीकडे आपल्याला अंकित करतात, एकाच गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातात. ती म्हणजे ज्या दुःखी मातेने दुःख सहन केले आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या शक्तीद्वारे परमेश्वराची सहानुभूती मिळवली, तीच सहानुभूती ती आपल्या सर्वांना वाटते.
कानागावी ज्या वेळेस लग्न होतं त्यावेळेस पवित्र मरिया त्यांच्या गरजामध्ये धावून जाते. जे कुटुंब दुःखी आहे त्या दुःखी कुटुंबांना दिलासा देते आणि आपल्या पुत्राकडे मध्यस्थी करते की आपल्या पुत्राने त्या ठिकाणी चमत्कार करावा. आणि पहिला चमत्कार प्रभू येशूने पवित्र मरियेच्या मध्यस्थीद्वारे त्या ठिकाणी घडवून आणला आणि त्या दुःखितांना दिलासा प्रदान केला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कार्डिनल जॉन न्यूमन हे आता संत पदावर आहेत. त्यांना धन्यवादी घोषित करण्यात आलेला आहे. पवित्र मरियेचे ते खूप मोठे भक्त होते. ते म्हणतात की पवित्र मरिया हे दुःखितांचं सांत्वन कशी करू शकते. तर ते म्हणतात की पवित्र मरिया ही स्वतः दुःखाच्या प्रवाहामध्ये वाहिलेली स्त्री आहे आणि ह्या दुःखाच्या प्रवाहामध्ये वाहत असताना तिने देवाची जी सहानुभूती अनुभवली, तिने जे दुःख सहन केलं, दुःखाचा जो अनुभव घेतला, या दुःखामध्ये पवित्र आत्मा तिच्या बरोबर होता आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे या दुःखांशी ती लढली आणि दुःखांशी लढून या दुःखावर तिने विजय मिळवला. तिच्या जीवनातले दुःख संपले नाहीत, कमी झाले नाही. देवदूताने जरी तिला वचन दिलं असेल की तुझ्या पोटी पुत्र होईल आणि त्याचं राजस्थान कधीही डगमगणार नाही, युगानुयुग तो राज्य करेल, परंतु ह्या वचनाचा, ह्या प्रॉमिसचा तिला कधी अनुभव आला नाही. तिच्या पुत्राचं साम्राज्य सोडून द्या, परंतु तिच्या पुत्राला समोर मरताना, त्याच्या कुशीत भाला भुसकताना, तिच्या पुत्राच्या मस्तकावरून रक्त वाहताना आणि त्याला चापकाने फोडून काढताना आणि शेवटी त्याचं मृत शरीर हातामध्ये घेताना या आईचं जे हृदय होतं हे हृदय पूर्णपणे तुटलं असेल. कारण सिमियन वक्त्याने भविष्यवाणी केली, ती पवित्र मरियेला आठवली असेल की तुझ्या हृदयातून तरवार आरपार भुसकून जाईल. तर देवदूताने जो संदेश दिला, जे वचन दिलं की तुझ्या पुत्राचं राज्य कधीही संपणार नाही, त्या वचनाची जर तिला क्रुसाच्या वेळेस आठवण झाली असेल तर ही पवित्र मरिया पूर्णपणे तुटली असेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या पुत्राला थोडी जरी वेदना झाली, त्याला थोडं जरी खरचटलं तर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. परंतु ह्या मातेने आपल्या पुत्राला पूर्णपणे तुटताना, त्याचं एक एक अवयव तुटताना तिने पाहिलं होतं. तर तिला किती वेदना झाल्या असतील, तिला किती त्रास झाला असेल, परंतु तरीही ही माता देवाची योजना जाणून, परमेश्वराच्या वचनावर पूर्णपणे श्रद्धा ठेवून आणि ते श्रद्धेमध्ये वाढ करून शांतपणे, निमूटपणे हे सर्व बघत होते आणि जणू काही या सर्व भयंकर परिस्थितीमध्ये परमेश्वराला ती वारंवार सांगत होती, होय तुझ्या इच्छेप्रमाणे हो, होय तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्यामुळे म्हणतो की आपल्या जीवनामध्ये संकट असतीलच, आपल्या जीवनामध्ये वेदना पीडा असतील, मध्यस्थी करतो, कटकट करतो, आपण त्रास होतो, आपल्या सर्वांना तणावामध्ये आपण जातो. परंतु अशा हे परिस्थितीमध्ये न हारता पवित्र मरियेप्रमाणे पवित्र आत्म्याच्या सानिध्यात, शक्तीने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, दैविक कृपेने संपन्न होऊन आपण आपल्या संकटांना सामोरे जाऊ. पवित्र मरियेप्रमाणे या संकटांना, वेदनांना, पीडांना आपण म्हटलो पाहिजे, होय हे देवा, हे सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे हो. कार्डिनल न्यूमन ज्या प्रकारे म्हणाले की पवित्र मरियेने जे दुःख सहन केलं, जो त्रास सहन केला, त्याच्यामुळे देवाची कृपा तिला मिळाली, देवाची सहानुभूती तिला मिळाली आणि तीच कृपा, तीच सहानुभूती ती आपल्याला वाटते, आपल्याबरोबर ती सहानुभूती शेअर करत असते. कोणाचं दुःख पाहिलं, कोणाची वेदना पाहिली तर आपल्याला वाईट वाटतं, परंतु वाईट वाटून आपण थांबू नये, तर आपण आपली सहानुभूती प्रगट केली पाहिजे. सहानुभूती म्हणजे काय? सहानुभूती म्हणजे सह अनुभव. जेव्हा समोरच्याला दुःख होतं तर त्या दुःखाचा अनुभव आपल्याला सुद्धा आला पाहिजे आणि जेव्हा त्याच्या दुःखाचा अनुभव आपल्याला येईल तेव्हा आपण त्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रकारे पवित्र मरियेने केली. पवित्र मरिया दुःखितांची सांत्वना हा सण साजरा होतो तर त्याला एक इतिहास आहे आणि तो जो चमत्कारी इतिहास जर आपण ऐकला तर आपल्याला कळेल की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, पवित्र मरिया आपल्या बरोबर आहे, परंतु आपण फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला हवी.
ज्या प्रकारे पवित्र मरियेला इजिप्त देशामध्ये जाण्यासाठी देवदूताने सांगितलं आणि एका विदेशामध्ये पवित्र मरिया गेली, ज्या ठिकाणी त्यांना आर्थिक चणचण भासली, वेगवेगळे धोके त्यांना पत्करावे लागले, तरी सुद्धा देवाच्या वचनावर ठाम राहून त्यांनी इजिप्त या दुसऱ्या देशामध्ये प्रवेश केला. कदाचित आपल्या संकटाद्वारे, आपल्या दुःख वेदनांद्वारे परमेश्वर आपल्याला अशा एका चांगल्या प्रदेशामध्ये घेऊन जात आहे, ज्या ठिकाणी परमेश्वर आपलं तारण करणार आहे. कारण आपल्या प्रभू येशूचं नाव तारण आहे, त्याच्या नावामध्ये तारण आहे, त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. यहोशुवा या पुस्तकामध्ये आपण वाचतो, अध्याय 9:11 मध्ये, ज्यावेळेस यहोशुवा घाबरला होता त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणतो, भिवू नको, घाबरू नको, हिम्मत धर, तू जिकडे जाशील तिकडे मी तुला आशीर्वादित करेन, तू जिकडे जाशील मी तिकडे तुला आशीर्वादित करेन. स्तोत्र ग्रंथ आपल्याला सांगतं, अध्याय 55 मध्ये आपण वाचतो, स्तोत्र ग्रंथ म्हणतं, हिम्मत धर, घाबरू नकोस, तुझा पाठीराखा हा तुझ्या बरोबर आहे. ज्या प्रकारे हा पाठीराखा हा परमेश्वर पवित्र मरियेच्या बरोबर होता, त्याच प्रकारे तो आपल्या बरोबर सुद्धा आहे. पवित्र मरियेने ह्याचा अनुभव घेतला, तिच्या पुत्राच्या ती एकदम जवळ होती आणि त्या वेदनेमध्ये सुद्धा तिने पवित्र आत्म्याचा, प्रभू येशूच्या सानिध्याचा एकदम स्ट्रॉंग, एकदम उत्तम अनुभव घेतला आणि त्या अनुभवाच्या जोरावर आज ती आपलं सांत्वन करण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. पवित्र मरिया जेव्हा व्हॅन डायगो ह्या माणसाला 16व्या शतकामध्ये तिने दर्शन दिलं, आवर लेडी ऑफ गुडलप्पे म्हणून एक मोठी श्राईन आहे, एक मोठं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी जवळजवळ 20 लाख भाविक या क्षेत्राला, धर्मक्षेत्राला भेट देतात, जवळजवळ 20 लाख लोक. तर त्याची ही कथा आहे. 16व्या शतकामध्ये एक सामान्य शेतकरी होता, व्हॅन डियागो ज्याचं नाव, आणि हा सामान्य शेतकरी जवळजवळ रोज पवित्र मिसा बलिदान ऐकण्यासाठी शहरामध्ये जायचा आणि ते अंतर होतं 9 मैल. शहरामध्ये तो 9 मैल रोज जायचा. एके दिवशी तो लगबगीने जात असताना, घाईने त्वरेने जात असताना त्याला रस्त्यामध्ये पवित्र मरियेचं दर्शन झालं आणि पवित्र मरियेने त्याला विचारलं की, बाळा, तू इतक्या त्वरेने, इतक्या वेगाने आणि इतक्या तणावाने कुठे जात आहे? पवित्र मरियेने त्याला प्रेमाने विचारले. त्यावेळेस हा डियागो म्हणाला की, माझे अंकल, माझे चुलते खूप आजारी आहेत, ते मरणासन्न झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी शेवटचा साक्रामेंट मिळावा म्हणून मी धर्मगुरूंना बोलवण्यासाठी जात आहे. माझे अंकल मरण्यापूर्वी धर्मगुरूंनी यावं आणि त्यांना शेवटचा संस्कार द्यावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेस पवित्र मरिया तिला म्हणाली, बाळा, मी तुझी आई नाही का? मी तुझं संरक्षण करत नाही का? मी तुला सुरक्षा प्रदान करत नाही का? माझ्यावर विश्वास ठेव आणि तुमचे बिशप स्वामी त्यांच्याकडे जाऊन त्यांना या डोंगरावर, डियागो धर्मगुरूंना आणण्यासाठी चालला होता, हा पुन्हा वापस फिरला आणि चर्चमध्ये गेला आणि तेथील बिशप स्वामींना त्याने ती माहिती दिली की पवित्र मरियेने त्याला दर्शन दिले असून त्या डोंगरावर तिच्या नावाने मंदिर बांधण्यात यावं. आणि ज्यावेळेस हा डियागो आपल्या घराकडे पुन्हा वापस गेला, घरी गेल्यानंतर त्याचे जे मरणासन्न झालेले चुलते अंकल होते ते पूर्णपणे बरे झालेले त्याला आढळून आले आणि त्या ठिकाणी खूप विशाल चांगलं मोठं मंदिर बांधण्यात आलं आणि त्याला नाव देण्यात आलं, आवर लेडी ऑफ कम्फर्टर ऑफ दी अफ्लिक्टेड, म्हणजे दुःखितांच्या सांत्वना. तर पवित्र मरियेला दिलेलं हे खूप सुंदर टायटल, खूप सुंदर शीर्षक, खूप मोठी पदवी, सन्मान आणि खूप मोठं विशेषण आहे, दुःखितांच्या सांत्वना. आज या विषयावर आपण मननचिंतन करत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देवबापाला धन्यवाद देऊ, देवबापाचे आभार मानू. देवबापाचं हृदय खूप विशाल आहे, खूप महान आहे. आपण कितीही पापी असलो, कसेही असलो, परमेश्वर आपल्याला क्षमा करतो, आपल्याला जवळ करतो, आपल्या पापांची आठवण ठेवत नाही, परंतु त्यासाठी आपण क्षमा मागणे आणि त्याला शरण जाणे हे अगत्याचे आहे. त्याच प्रकारे त्याने त्याची आई ही आपल्यासाठी दिलेली आहे आणि ही आई आपले सर्व दुःख समजते. असं कोणतंही दुःख नाही आपल्या जीवनामध्ये जे तिने भोगलेलं नाही. आपल्यापेक्षा कठीण वेदना, प्रचंड त्रास
प्रचंड मानसिक क्लेश तिने सहन केलेले आहे. त्यामुळे पवित्र आत्म्याचे ते वरदान, ईश्वराची ती कृपा देण्यासाठी ती आपल्याला समर्थ आहे. आणि देवबापाने तिची नेमणूक केली आहे की तिने आपल्यासाठी मध्यस्थी करावी, आपल्या गरजांसाठी, आपल्या समस्याच्या क्षणी तिने धावून जावं. यासाठी परमेश्वराने आपल्याला ही पवित्र मर्या भेट म्हणून दिलेली आहे. आज या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करत असताना विशेष करून जे पीडित आहेत, जे शोषित आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, जे बेरोजगारीचा सामना करत आहेत, जे गरिबीशी लढत आहेत, जे व्यसनाधीन आहेत, त्याच्यातून ज्यांना बाहेर पडता येत नाही, जे वासनेच्या आहारी गेलेले आहेत, जे आईवडिलांच्या आज्ञा पालनामध्ये नाहीत, जे सैतानाच्या ताब्यामध्ये गेलेले आहेत, अशा सर्वांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. ज्यावेळेस आपण जपमाळ म्हणतो, पवित्र माळ म्हणतो, तिच्या सामर्थ्याने सर्व सैतानी बंधने मुक्त होतात. जणू काही पवित्र माळेद्वारे आपल्या भोवती, आपल्या कुटुंबाच्या भोवती ती एक सुरक्षा कवच निर्माण करत असते. आज त्या आईकडे, पवित्र मर्याकडे तिचा सन्मान करत असताना, तिची भक्ती करत असताना तिच्यावर श्रद्धा ठेवूया, तिच्याकडे प्रार्थना करूया. तिच्या प्रकारे आपला विश्वास वाढावा. दुःखामध्ये, संकटामध्ये डळमळीत न होता आपण प्रभूवर श्रद्धा ठेवावी आणि त्याद्वारे प्रभूचं सामर्थ्य, प्रभूची महिमा आपल्या कुटुंबामध्ये दिसावी. म्हणून ह्या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. आमेन.
जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतले, आभार मानून ती मोडले, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलेच आहे. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भक्तजनांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा आमची पापे दूर करणारे हे देवाचे कृपा, याच्या पवित्र भोजनास स्मरणात आलेली आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या सत्ताखाली आहे, अशी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सत्याच्या उद्धार
प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरा, या आध्यात्मिक भोजनात सहभागी झाल्यामुळे धन्यकुमारी मरियेचे अनुकरण करण्यास आम्हाला धीर दे. आम्ही मनापासून ख्रिस्त सभेची सेवा करावी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यामध्ये आनंद आहे हे ओळखावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद प्रदान करो. आमेन. जा प्रभूच्या प्रेमात तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.